हा आहे भाग 4. आय होप तुम्हाला नक्की आवडले आणि आवडलाच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळी जे झालं ते झालं. परत मी असं काही घडू देणार नाही. समजते काय ते मीरा स्वतःला. आता ती मला शिकवणार काम कसं करायचं. आणि वृषभने मला नोटीस कसं काय केलं नाही, त्याच्यासाठी मी एवढं प्रिपरेशन केलं. त्याने साधं मला गुडही बोलला नाही. चारू आता रागाने लाल होत स्वतःसोबतच बोलत होती. चारू लगेच उठते व मीराच्या केबिनमध्ये जाते. मी आत येऊ का मीरा? हो प्लीज चारू मॅम, विचारताय काय? मीरा म्हणाली. काय मग मीरा, कसा होता फर्स्ट डे? एवढी मोठी कंपनीमधील तुला काम करायला कसं वाटत आहे? एवढी मोठी कंपनी कधी पाहिलीच नसशील ना तू? चारू मीराकडे बघत बोलते. मीरा तशी चारूकडे बघतच होती. याला मी कॉम्प्लिमेंट म्हणू की माझा इन्सल्ट करत आहे? मीरा मनातली मनात म्हणाली. आज विचार करत होती. छान आहे काम, छान वाटलं मला. मीरा चारूकडे बघत बोलली. हो ना, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही. तू कधी शहरही बघितलं असशील. कशी आहेस ग तू? इथे कंपनी तुझ्यासारखं कोणी दिसतंय का? काय कपडे घालते आणि काय तुझा अवतार. आता कंपनीला शोभेल असं तरी राहा. चारू डोळे फिरवत मीराला बोलली. मी पहिल्यापासून अशीच आहे. काय प्रॉब्लेम आहे? छान तर आहे. मीरा अपमानित झाल्यासारखं हळू आवाजात चारूला म्हणाली. चारू मॅडम, आता 5 वाजले आहेत. कंपनी सुटली आहे, तर मी जाते. चारू मीराकडे बघत होती व मीरा तिच्या समोरून डायरेक्ट निघून गेली. काय समजते ही स्वतःला? तिला आता मी तिची जागा दाखवते. चारू झटक्यात बोलली. मीरा खाली पार्किंग एरियामध्ये आली. तिला तिथे बुलबुल भेटली. बुलबुल मीराकडे बघत म्हणाली. मीरा, कसा होता ग आजचा दिवस? अगं खूप छान गेला. मी विचार पण केला नव्हता. माझं काम बॉसला खूप आवडलं. काय? चक्क बॉसला तुझं काम आवडलं? तुला तर कामाचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. बुलबुल आश्चर्याने म्हणाली. आज मीटिंगमध्ये व मीटिंगच्या नंतर काय घडलं ते सगळं मीराने बुलबुलला सांगून टाकलं. हे ऐकून तर बुलबुल शॉक झाली. वा मीरा, तुझी तर लॉटरीच लागली. ऋषभ सर असं कॉम्प्लिमेंट कधीच कोणाला देत नाहीत. खरंच तू एवढं भारी काम करतेस. असं असेल तर ऋषभ सरांची तू खास आणि जवळची एम्प्लॉई होशील बरं का. सगळ्या कंपनीतल्या मुली जळतील मग तुझ्यावर. आणि खास करून ती चारू. चारू तर नक्कीच जळेल. बुलबुल थोडी उपहासाने बोलली. नाही, मला कुणाची खास व्हायचं नाही आहे. मला फक्त कामाची गरज आहे. मी माझ्या कामास काम ठेवणार. मी माझ्या कामात परफेक्ट राहणार. बाकीचं बघू नंतर. मीरा खूप आनंदी होऊन बोलत होती. मीरा आज खरंच खूप आनंदी होती. तिला ही बातमी तिच्या घरच्यांसोबत शेअर करावीशी वाटली. दोघीही हॉस्टेलमध्ये गेल्या. दोघीही फ्रेश होऊन फ्रेश झाल्या. जेवण करून मीरा बेडवरती आराम करत होती. मीरा खूप खुश असल्याकारणाने तिला ही बातमी घरच्यांसोबत शेअर करावीशी वाटत होती. पण कशी करणार? करू की नको फोन? मोबाईल घेऊन तिच्या बाबांचा नंबर तिने काढला. फोन कॉल करावं की नाही हाच विचार ती करत होती. कारण ती पुण्याला आल्यापासून रघुनाथने एकदा पण मीराला कॉल केला नव्हता. रघुनाथ म्हणजेच मीराचे बाबा. जाऊ दे, काही पण असो, शेवटी ते बाबा आहेत माझे. असं म्हणत मीराने बाबाचा नंबर डायल केला. इकडे 2 रिंगमध्येच फोन उचलला गेला. हॅलो बाबा, कसे आहात? तू सोडून गेली ना, मग आता काय विचारतेस? तिची आई मोठ्याने ओरडत होती.
तुला काय पडलं आहे आमचं नाक कापून गेली का? साऱ्या गावामध्ये नाचक्की केली आमची तू. कोणाचा हात धरून निघून गेलीस? आता तशी गेलीस तशीच तिकडेच राहा. आता घरी येऊ नको परत. आता फोन केला ते केला, परत फोन आला नाही पाहिजे. तिची सावत्र आई काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. तिने मीराचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. फोनवरती 1000 गोष्टी आणखीन तिला सुनावल्या. मोठ्या मोठ्याने मीराची आई फोनवर मीराला ओरडत होती. आई ऐक ना गं. मीरा म्हणाली, काही ऐकायचं नाही आणि काही सांगू पण नकोस. आई तर अजिबात बोलू नकोस. एवढे बोलून तिने फोन लगेच कट केला. हॅलो 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 आई. मीरा फोनवर बोलत होती, पण तोपर्यंत फोन कट झालेला होता. मीरा फोनकडे बघत रडत होती. आज कामावर असताना जो आनंद तिला मिळाला होता तो त्यांच्यासोबत शेअर करायचा होता, पण तिच्या आईने तो क्षणातच नाहीसा करून टाकला. कितीही केलं तरी ती मीराची सावत्र आई होती. तिला मीराबद्दल कधीच प्रेम नव्हतं. मीराला ती जवळ फक्त कामासाठी ठेवत होती. मीरा तशी झोपून जाते. सकाळी उठून कॉलेजला जायचं असतं आणि नंतर मग ऑफिसला. आज सकाळी मीरा कॉलेजला जायला आवराआवर करू लागली. 2 वाजेपर्यंत कॉलेज झालं आणि मग ऑफिसला जायला लगेच निघाली. आज मीराचा दुसरा दिवस होता. मीरा ऑफिसमध्ये पोहोचली. रिसेप्शनवरच तिला चारू दिसली. आज पण मीरा एकदम सिंपल कपड्यांमध्ये आलेली होती, कारण मीराचं राहणीमानच तसं होतं. तिच्याकडे बघून चारू नागडोळे मोडू लागली. काय मग मीरा, आली का ऑफिसला? आज पण तेच गावाकडचे कपडे घालून आलीस का? चांगले कपडे नसतील तर घेऊन देऊ का मी? एवढं बोलून चारू हसायला लागली. त्याचबरोबर रिसेप्शनिस्ट पण हसायला लागली. मीरा काही न बोलता धडक तिथून निघून गेली. मीराला आता खूप राग आला होता, पण तिचं मजा उडवताना ऋषभने सगळं बघितलं होतं. ऋषभ म्हणजे कंपनीचा बॉस. ऋषभची आणि मीराची लव्ह स्टोरी फुलेल का? त्याच्यामध्ये चारू काही गोंधळ तर घालणार नाही ना? आपण बघूया पुढच्या भागामध्ये. आता स्टोरी हळूहळू फुलायला लागली आहे. आय होप की तुम्हालाही नक्की आवडेल. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढचा भाग घेऊन येत आहे उद्या. तोपर्यंत स्टे ट्यून.